अरे आई, अगं हल्ली मी ना एका गमतीशीर माणसाला भेटतोय. बर, म्हणजे मी त्याचं गूढ गृहस्थ असं नाव ठेवलंय. गूढ गृहस्थ म्हणजे? अगं म्हणजे तो ना हातचं राखून बोलतो म्हणून. पण माणूस जाम इंटरेस्टिंग आहे. आणि बरं का, ते गृहस्थ ह्याला इस्टेट एजंट समजतात, ब्रोकर. ब्रोकर श्रीला. आता हेही सांग की नुसतं ब्रोकरच नाही, तो मला मिस्टर सहस्त्रबुद्धे समजतो. सांग. मला माहितीये. अरे वा, तुला माहिती आणि अजून बाकी कोणालाच माहित नाही. कमाल आहे. मी असं सगळ्यांना नाही सांगत. मी नाही सांगत. दरवेळी नाही सांगत. मग पुढे सांग ना. ब्रोकर समजला मग? अगं मग मला म्हणाला, मिस्टर सहस्त्रबुद्धे मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाहीये ना? अरे हसताय काय? मी सहस्त्रबुद्धे दिसतो का? ए श्री, काही काय? आई सांगा ना ह्याला, आता आडनावातून दिसायचं काय आहे? अरे पण तू सांगायचं नाहीस का मी सहस्त्रबुद्धे नाहीये म्हणून? अगं मी एकदा सांगायचा प्रयत्न केला होता, पण तेवढं नेमकं न ऐकता निघून गेला. जाऊ दे. अगं अधून मधून भेटणारा माणूस, मी तरी काय त्याला स्पष्टीकरण देत बसू, आणि तो तरी काय लक्षात ठेवणार आहे? सहस्त्रबुद्धे तर सहस्त्रबुद्धे. असं कसं? सगळे थोडे शरयू सारखे विसरभोळे असतात. त्याच्या लक्षात राहिलं तर? आईजी बघा ना कसा करतो. मी जे काही बोलेन ना त्याच्या उलट बोलत असतो. जेव्हा मी त्याला सांगितलं की अरे सहस्त्रबुद्धे म्हटलं तर त्यात काय झालं, तर मला म्हणतो मी काय सहस्त्रबुद्धे दिसतो का? तर म्हटलं जा मग खरं सांग. तर म्हणतो जाऊ दे ग, त्यात काय एवढं. तुमची विरुद्ध स्टेज अजूनही चालू आहे वाटतं. श्री, हाच का रे तो जो तुझ्यावर ओरडला होता? हा म्हणजे अगदी ओरडला होता असं नाही. अरे तूच तिला सांगितलंस ना ओरडला होता म्हणून. अगं हो हो, मी म्हणालो होतो असं, पण कदाचित त्याचा मूड नसेल त्यावेळी. आणि तुम्हाला अगदी खरं सांगू का, तो बिचारा ना एकटा राहतो. त्याची फॅमिली नाही राहत त्याच्या बरोबर. म्हणजे का माहित नाही मला, पण काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून मी आपली त्याला मदत करतोय. आता मला सांगा, मग माझं आडनाव काय आहे याने काय फरक पडतो? मी आपला माणुसकी म्हणून करतोय बस. सरळ सांग ना श्री, तुला ते गृहस्थ आवडतात? हा, हे मात्र खरंय. आई अगं खरंच मस्त आहे तो, जाम आवडतो मला. आणि बाय द वे त्या माणसालाही असंच वाटतंय की आमच्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे. आईजी असं होऊ शकतं की नाही? हो, होऊ शकतं. आमचे अत्यानंद महाराज म्हणतात आपण सगळेच आपापसात कनेक्टेड आहोत. मुळात आपण सगळे एकाच जीवापासून बनलेले आहोत. ब्रह्माच्या एकाच धाग्याने जोडले गेलेले आहोत. आपण सगळे एकच आहोत. हो, मग मला सांग, अत्यानंद महाराजांना भूक लागते का ग? हो म्हणजे काय, आणि गोड तर इतकं आवडतं ना त्यांना. आश्चर्य आहे. म्हणजे आपण सगळे एकच आहोत, तर आपण जेवल्यावर त्यांचं पोट भरलं पाहिजे नाही का? करेक्ट आहे. ते तसं नसतं. ते वेगळं आहे. ज्याची भूक त्याला लागते. असं काहीच अर्थ नाहीये. अरे याला काही अर्थ नाही म्हणजे शेवटी ते सुद्धा माणूसच आहेत ना. हो ना, तेच तर म्हणतोय आम्ही की ते सुद्धा माणूसच आहेत. उगाच त्यांना देवाच्या ठिकाणी बसवू नकोस सरे. ताई तू सुद्धा बोलायला लागलीस. हे बघ सरे, माझं एवढंच म्हणणं आहे की या गोष्टी प्रमाणात ठेवाव्या. हॅलो. हा श्री, मी बोलतोय. हा बोला. नाही म्हणजे उद्या भेटू शकतो? जरा महत्वाचं बोलायचं होतं. भेटूया. तर तुझं चुकतं. नाही, माझं अजिबात चुकत नाहीये. मी बरोबर बोलते. अत्यानंद महाराजांच्या बाबतीत तुम्ही नेहमी असं करता. आणि
कोणत्याही माणसाला 100% शरण गेलं तर आपली विचारशक्ती बंद व्हायची भीती असते. विचारशक्ती सरूची आणखीन काय राहिले बंद व्हायची? बरं, बरं. आरजी हो अगं त्याला उद्या भेटायचंय. मी ऑफिसला लवकरच जाईन. जान्हवी, अरे आई, अगं काय भूकंप वगैरे झाला की काय इथे? नाही बघा ना, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आणि मला चार्जरच सापडत नाहीये. मग आता सगळीकडे शोधून झालं, पर्स सुद्धा रिकामी केली आहे मी, पण कुठेच सापडत नाहीये. तुम्हा मुलींच्या पर्सेस म्हणजे ना पोती असतात, पोती. हा, तुम्ही दिवसभर बाहेर असता तर लागत असणार गोष्टी तुम्हाला. बरं तू चहा घे. आई तुम्ही का आणलात? मी आले असते ना. तू एवढा वेळ आली नाहीस खाली, मला वाटलं तुला उशीर होतोय. नाश्ता सुद्धा डब्यात घालून आणलाय, आता जाताना खा. थँक्यू आई. मी बघते चार्जर कुठे तुझा. कुठे गेला असेल पण एवढा? काल बँकेत नाही ना विसरलीस? एक शक्यता आहे ती, पण मी काल काढलाच नव्हता बँकेत चार्जर. मग घरातच असेल कुठेतरी. तरी मला श्री नेहमी सांगत असतो की एक स्पेअर चार्जर ठेव स्वतःकडे, पण ना माझं राहूनच जातं नेहमी. जान्हवी, ही चेन तुझ्याकडे कशी आली? आई, आईनी लक्ष्मीकांत भाऊजींना दिलेली चेन आहे ना ही? मग ही तुझ्याकडे कशी आली? शरयू ना? नाही नाही नाही, छोट्या आईंनी नाही. मग काय मिळवलं मी एवढ्या वर्षात? साधं माझ्या दवाखान्याचं बिलही देऊ शकलो नाही मी. ते वर्ष सहज गेली की असं वाटतं परावलंबी आयुष्यात जगायला लागू नये कुणालाच. तरुणपणी माणसं पैसा पैसा करतात, पैशाच्या मागे धावतात. मला वाटायचं कशा करता येत सगळं. छोटंसं आयुष्य आहे, मजा करावी, खावं प्यावं, मस्ती करावी. पण मग हे असं औषध पाण्याचे पैसे सुद्धा दुसऱ्यांकडनं घ्यावे लागतात. लाज वाटली खूप. नाही, मी तुझ्यासमोर काही गाणं वगैरे गात नाही. सॉरी. इट्स ओके. पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? ओ खरंच तुला का सांगतोय? मला वाटलं तू ऐकून घेशील शांतपणे. बरं वाटतं रे तुझ्याशी बोललं की. तुझा वेळ जातोय का उगाच? नाही, पण आपण सरळ मुद्द्याचं बोललो तर बरं होईल. हो हो, मुद्द्याचं म्हणजे खूप विचार केल्यानंतर मला असं वाटतंय, म्हणजे मला वाटत नाहीये, मी असं ठरवलंय की तू दिलेली नोकरीची ऑफर स्वीकारायची.
जान्हवी, अगं काय केलंस हे? आई मी अडकले हो या सगळ्यात. हल्ली केले म्हणजे मी मुद्दामून नाही केलं काही, पण श्रीला माहितीये? अगं श्रीला हे कळल्यावर काय होईल याची कल्पना तरी करता येते का तुला? खूप भयंकर काहीतरी होईल. आई मला माहितीये हो, पण अगं मग का केलंस तू हे? आई मी 2-3 वेळा त्यांना स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न सुद्धा केला. दरवेळी असं काहीतरी घडत गेलं की माणुसकीच्या नात्याने का होईना पण मला करणं भाग होतं. अगं पण श्रीला पटणार आहे का हे? तो इतक्या टोकाचा तिरस्कार करतो त्यांचा की तू कितीही घसा फोडून सांगितलंस ना तरी त्याला पटणार नाहीये आणि आवडणार तर अजिबातच नाहीये. अगं आईना कळलं ना तर त्या तर नावच टाकतील. नका ना असं बोलू. पण हे खरं आहे जान्हवी, बरं नाही झालंय. तू आधीच थांबायला पाहिजे होतस. ही चेन कोणाच्याही नजरेस पडता कामा नये. नाही मी अगदी जपून ठेवेन ती. नाही घरात ठेवायची नाही. काय वाटेल ते झालं तरी. पण मग आता मी काय करू आई, तुम्ही सांगा ना. तू ही चेन भाऊजींना परत नेऊन दे. आई दुसरा पर्याय नाहीये जान्हवी. आज नाही, अजून 5 वर्षांनी जरी कोणाच्या नजरेस पडली नाही चेन तरी महायुद्ध होईल घरात. अनर्थ होईल जान्हवी. पण आई अहो, ही चेन परत करायला मला त्यांच्याकडे जावं लागेल. मला समजवावं लागेल त्यांना. ठीक आहे, एकदा शेवटचं कर हे सगळं. पण ही चेन तू परत नेऊन दे त्यांना. आईनी दिलेली चेन आहे म्हणून परत दे सांगते. त्यांची स्वतःची असती ना तर एवढा मान नसता दिला मी देईन त्यांना परत. देईन नाही, आत्ता नेऊन दे त्यांना. हे घे. आत्ता? हो जान्हवी, जोपर्यंत ही चेन घरात आहे ना तोपर्यंत माझा जीव टांगणीला लागलेला राहील. आत्ताच्या आत्ता जा आणि देऊन ये. बाकी काही नाही तर मी सांगते म्हणून जा. हो आई, मी जाते. खूप सासूरवास करते का ग मी तुला? आई नाही, अजिबात नाही. पण काही इलाज पण नाहीये ग. तू ह्या सगळ्यात विचित्र अडकू नयेस म्हणून म्हणते फक्त. मला कळलंय आई, मी जाते लगेच. हे बघा, तुमच्याबद्दल जसं काही मला वाटत नाही तसंच तुमच्या विरुद्धही काही नाही. हा म्हणजे हे नक्की की तुमच्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्यांना प्रचंड त्रास झालाय याचा राग नक्कीच आहे. पण एक माणूस म्हणून तुमचं काही वाईट होऊ नये असंही नक्की वाटतं मला. हा पण छोट्या आईविषयी असं नाहीये. छोट्या आईवर माझं प्रचंड प्रेम आहे, जीवापाड. आणि म्हणूनच ती तुम्हाला सतत भेटत राहिली ना की टेन्शन मध्ये असते, स्ट्रेस मध्ये असते आणि त्याचा परिणाम सगळ्या घरावर दिसतो. घराची शांतता जाते आणि हे सगळं नकोय मला. म्हणूनच तुम्ही छोट्या आईशी कुठल्याही संपर्कात राहायचं नाही. या सगळ्यात तुमचं नुकसान नक्कीच होणार नाहीये. अगदी व्यवस्थित काळजी घेईन मी, म्हणजे माझ्या मित्राची कंपनी. पण ह्या सगळ्या बदल्यात तुम्ही छोट्या आईला मोकळं करायचं. तिच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क ठेवायचा नाही. अच्छा, म्हणजे असं आहे तर हे सगळं. श्री, अरे एवढा मोठा घाट घालण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे हा असा नोकरीचा सौदा वगैरे केला नसताच ना तरी चालला असतं. सरळ मागितलं असतंच ना माझ्याकडे, खुशीने दिलं असतं मी. शहराचं आयुष्य छान राहणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच महत्वाचं आहे माझ्या आईला मानसिक शांतता मिळणं. शहरात तुमच्या बरोबर सुखात राहीलच, खात्रीच आहे मला. एक्झॅक्टली. तसंही तिच्याशिवाय तुमचं काही अड्डार नाहीच आहे. तुमच्याकडे ऑप्शन आहे, नाही का? तुम्ही म्हणजे मला कळलं नाही तू काय म्हणतोयस.
एनिवे त्यांना काय फरक पडतो. आत्ता कोणाला असेल यावेळेल? मी बघतो जरा. अहो ऐका, मला ना फक्त ती चेन द्यायची. काय झालं? नाही, काही नाही, काही नाही. काय झालंय? काही नाही ग बाई. ताई तू उगाच लपवू नकोस, कारण तुला नाही जमत ते. तुलाच त्रास होतो मग. सरे सरे अगं, उपचार करायची सुद्धा भीती वाटते मला. का? एवढं काय झालंय? भयंकर, खूप भयंकर काहीतरी झालंय सरे. अगं जान्हवी लक्ष्मीकांत भाऊजींना भेटलीये. काय? हो, दुसऱ्या कोणी सांगितलं असतं ना तर विश्वास सुद्धा ठेवला नसता मी. पण तिने स्वतःहून सांगितलंय मला. आणि एकदा नाही, अनेकदा भेटलीये त्यांना, अनेकदा. सरे बोल ना ग काहीतरी. ताई हे सगळं काय होत आहे आपल्या घरात? बघ ना ग, एक संपलं की दुसरं सुरू होतं काहीतरी. ताई अगं रडू नकोस. हे बघ, रडण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. तू शांत हो. बघ, शांत हो. जान्हवी उगाच काहीतरी नाही करणार. यामागे नक्की काहीतरी कारण असेल. तिचा काहीतरी विचार असेल ग. सरे पण ते कारण, तो विचार घरातल्या बाकीच्या लोकांना पटायला हवा ना ग. तो नाही पटणार अशी शंका वाटते मला. सरे श्रीला माहिती नाहीये हे. काय? अहो दार वाजवतंय कोणीतरी. नाही, कुणी नाही, कुणी नाही. अहो कोणी नाही कसं? बाहेर आहे कोणीतरी, उघडा ना. नाही, मी सांगितलं त्यांना जा म्हणून. हो हो, पण जे कोणी आहे ते गेलेलं नाहीये अजून. थांबा मी बघतो. नाही नाही नाही, तू कशाला? अरे सेल्स गर्ल आहे. हो, पण मग दार उघडून सांगा की काही नकोय. हो मी सांगतो. तू आत थांबतोस का? आत. आत? हा आत कसं? हा आत. पाणी 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 हवंय मला. देतोस का प्लीज? पाणी देतोस प्लीज? हा तहान लागली खूप. काय चाललंय तुमचं? जान्हवी तू आत तू जा. हे बघा मी जातेच आहे. मी फक्त तुम्हाला हे बघा, ही चेन परत करायला आले. ही मी माझ्याजवळ नाही ठेवू शकत. मी ओ सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? मला इतकंच सांगायचं होतं.
ही चेन मला माझ्याजवळ नाही ठेवता येणार. हे घ्या. तू जा आत्ता जान्हवी. हो मी जातेच आहे, मी लगेच जाणार आहे. तुम्ही ही चेन तुमच्या हातात घ्या बघू आधी. ही घरात नाही चालणार आणि जर श्री आणि आयजींना कळलं तर माझी वाट लागेल. तुम्ही प्लीज ही घ्या तुमच्याकडे आधी. काय मी खरंच सांगते, ही मला नाही ठेवता.